काय बाळा. हाय नमस्कार. तर मी मयुरी आणि सगळ्यांचं स्वागत आहे. एक गडबड चालू आहे आणि नाश्ता करते मी. आलू वडे आहेत, चपाती. तर नाश्ता करायला लागली आहे. असंच टोपळा घेऊन बसली. नाश्ता करायला लागली आहे. चालली आता. कालच मी तुम्हाला सांगितलं कालच्या व्हिडिओमध्ये बँकेत जायचं आहे मला, संभवचं पासबुक काढायला. पहिले मला जायचं आहे शाळेतून संभवला घ्यायचं आणि तिथून जायचं आहे बँकेतून मग परत येऊन परत संभवला शाळेत सोडायचं आहे. बरं का. आज बुधवारचा बाजार पण असतो इकडं आमच्याकडं आणि तिथंच चालले त्या साईडलाच. तर मग बघूया म्हटलं किती वेळ लागतो आहे बँकेत, काय होतं आहे. कारण की लवकर घेऊन गेले असते तर 10 ते 10:30 ते 12 12:15 वाजेपर्यंत क्लास चालू असतो स्कॉलरशिपचा. राहू दे बॅग ठेवून दे. कागदपत्र आहेत. मुलगी आहे ना, भयंकर त्रास देते बरं का. खूप म्हणजे खूप त्रास देते. आणि तिला घेऊन आता एवढं ऊन पडलं आहे, तिला घेऊन काल पण उन्हातून फिरत होते दिवसभर. आज पण तसंच. म्हणलं उशीर झाला तर म्हणून म्हटलं चपाती भाजी थोडीशी खाऊन घेते. आणि तिला तर मगाशी चारलं आहे चपाती आणि भाजी. अंड्याची भुर्जी केली, बघू शकता. तर या तुम्ही पण सगळ्यांनी नाश्ता करायला. व्हिडिओ टाकायचाच आहे मला. जे वाईट बोलतात माझ्याबद्दल, मागं दुसऱ्या चॅनलवर जाऊन खूप वाईट माझ्याबद्दल बोलतात, त्यांच्याबद्दल मला व्हिडिओ टाकायचाच आहे. कारण की बिनकामाचं माझ्या नावाची बदनामी करायला लागलेत. आणि तो हे मैत्रे कदम हाच आहे भंडारी वादळ म्हणून. तोच भंडारी वादळ गेल्या वर्षी माझ्या चॅनलवर आला होता. मला खूप घाण कमेंट्स केल्या. तेव्हा मी त्याला प्रत्युत्तर दिलं. प्रत्युत्तर देणं हे चुकीचं आहे का एवढं सांगा फक्त कमेंट्समध्ये. प्रत्येकाला जर वाईट करून बोलला तर त्याला प्रत्युत्तर देणं हे चुकीचं आहे का एवढं सांगा फक्त. आपण काय कोणाचे 5-50 खात नाही, आपण आपल्या घरचं खातो. का बरं कुणाचं ऐकून घ्यायचं. आणि तो मैत्रे कदम म्हणून ID आहे त्याची. तर दुसऱ्याचा चॅनल घेऊन माझ्या चॅनलवर येऊन खूप घाण कमेंट्स करतो. माझ्या चॅनलचे फेक ID काढून तिकडं जाऊन खूप घाण कमेंट्स करतो आहे. आणि काही मधली लोकं मला चुकीचे हे करतात. माझ्या चॅनलवर येऊन खूप मला हे करतात, ट्रोल करायचा प्रयत्न करतात. तेवढं तुम्हाला मी सांगते. माझ्या चॅनलवर दुसऱ्या चॅनलवर येऊन माझ्या चॅनलवर येऊन मला ट्रोल करायचा प्रयत्न करू नका. माझ्या चॅनलवरची लोकं तुमच्या चॅनलवर येतात का बोलायला? नाही ना. मग तुम्ही येऊन का मला त्रास देत आहे? जर उद्या माझं कमी जास्त झालं त्याच्यासाठी हा व्हिडिओ. उद्या जर कमी जास्त झालं तर जो कोण त्रास देतो आणि भंडारी वादळ, तू जिथं कुठं राहतोय रत्नागिरीमध्ये शोधायला वेळ लागणार नाही.